तुम्ही काय बोललो मी बोलतो तुम्ही टेन्शन घेऊ नका. 3 नंबर सांगा. मित्रांनो आपण आलोय लेंगरेच्या मैदानावर. लेंगरेच्या मैदानावर बाहुल्या आता सलग 10-15 मला वाटतं 10 मैदानात गुलालात आहे. दादा ड्रायव्हर सांगतात बरोबर. तुमचं नाव युवराज शिंदे. युवराज शिंदे यांचा बैल आहे मित्रांनो. एक शेट बैलगाडी क्षेत्रात जर शेट म्हणून जर हे करायचं असलं त्याचा बैल 1 नंबरला पळायला लागतो. आणि आज खरं म्हणायला लागेल कारण दादा ड्रायव्हर काय सांगताल ज्याचा बैल पळतोय त्याला इथं शेट म्हणलं जातं. आणि कसं नियोजन झालं आजचं काय? आजचं नियोजन म्हणजे बैलानं माग आदत मध्येच 7-8 गुलाल केल्यामुळं आता नियोजनाकडे एवढं काय ताप आम्हाला होत नाही. पहिल्यांदा वेळेस थोडासा होत होता पण ह्या वेळेला काय नाही. रायफलवाल्याने आपल्याला फोन केल्यानंतर 1-2 कसबे वांगीत आपण 1 नंबर केला होता. व्हिडिओ त्याने बघितला होता तेव्हा त्याने कळालं होतं की बैल पळतोय. त्यांनी फोन केल्या नियोजन करूया म्हटलं. म्हणजे टॉप 10 मधला बैल आहे मित्रांनो. ड्रायव्हर तुम्ही हाणताय बैल टॉप 10 मधला बैल आहे. परंतु कुठेतरी शेट आहे म्हणल्यानंतर वायदीचा प्रकार येतोय देणार काय सांगता कसा पळतोय बैल कसा काय सांगता? बैल हे चांगलाच पडतोय. बर किती आता तुम्ही आणल्यापासून तुम्ही सांगता हो हो पण आणल्यापासून मला वाटतं 7-8 मैदान झाली एका पण मैदानावर मार खाल्ला नाही खात मार खात नाही. तर आजची गाडी कशी पडली? आजची गाडी चांगलीच पळाली. बर थोडाशी मी फायनलला जरा व्हायचं गाडी उघड्या पडल्यामुळे जरा ही झाला आपली. आणि नियोजन लावलेलं एक जणांना की प्रत्येकानं नियोजन लावलेलं की गाडी जर उघडी पडली नसती तर 1 नंबर हिनच केला झाला असता 1 नंबर. होय गाडी झाला. मित्रांनो शांत आणि संयमी ड्रायव्हर कुणाच्या आद्यात नाही कुणाच्या मध्यात नाही. कधी कुणाला म्हणजे उलट बोलणार नाही. एखादा म्हणला नाही ह्या ड्रायव्हर म्हणजे अगदी गट जरी तुम्ही काढून दिला एखादा म्हणला सेमी बसू दे कुठल्या मालकाला सुद्धा उलट बोलत नाही माणूस. काय म्हणताल शेठ बरोबर आहे. नंतर दादाला शेवटच आहे कसं आहे आता आपला बैल गोलाला राहतो या त्याच्यामुळं आता काय नाही. पण बऱ्याच लोकांनी आमचाच ड्रायव्हर बसणार आमचंच हे होणार असं बऱ्याच नाही. गटाला गाडी मारली तर सेमीला नाही सेमीला मारली तर फायनलला नाही. पण त्याने कधी ताप दिला नाही. आपली गाडी गोलात लागली पाहिजे. त्याला कुठं बसायचं तर बसू दे आपलं काय नाही. अगदी ड्रायव्हर एखाद दिवशी सुट्टी म्हटलं तरी कोणाची पण करतात. म्हणजे एवढा टॉपचा ड्रायव्हर आहे मित्रांनो. अंधारातला आज पुढे सुद्धा यायला त्यांना म्हणजे पुढे पण येत नाही कधी कुठल्या आता मुलाखतीत आले पण कुठली पण सर्वसामान्याची गाडी असू दे हाणणार. दादा ड्रायव्हर म्हणल्यानं एक प्रकारे एक राजा माणूस आहे. आणि मित्रांनो हा जरी बैल असला तर टॉपला बैल पळतोय तुमचा तरी पण कधी एखादा दुसरा पैरवाला म्हणला आमचा ड्रायव्हर बसायचा तर दादा ड्रायव्हर म्हणत नाही की मला बाबा नाही कधीच नाही. तसे स्वभाव पण नाही त्यांचा परफेक्ट त्यांचं नियोजन असतं राहिली पाहिजे एवढंच त्यांचं नियोजन असतं. आणि त्यांनी संघ संभाजी जाधव असतात ते पण त्यांचं पण नियोजन तसंच असतंय की बाबा आपली गाडी कोणी पण बसू द्या पण गुलालात गाडी बसली पाहिजे एवढंच त्यांचं तत्व असतं. मित्रांनो लेंगऱ्याचं मैदान आणि लेंगऱ्याच्या मैदानावर प्रत्येकाला वाटतंच की आपला मस्त बैल 1 नंबरात पळतोय. परंतु आज गावचं मैदान आहे. गावच्या मैदानावर बाहेर तुम्ही किती पण 1 नंबर करा गावच्या मैदानावर गुलाल करा ती बरोबर आहे. आज कसं म्हणजे मला वाटतं रायफल पण 1 नंबरातला बैल आहे. त्या तुडीस तोड हे पण पळला हे पण 1 नंबरातला बैल. आज जेव्हा रायफलो तेव्हा मनात पण होतं की आज आपला नंबर बऱ्यापैकी करणार बैल. आणि गटाला गाडी बऱ्यापैकीच पळाली. सेमीला गाडी चांगली पळाली त्यामुळे वाटलं होतं की आज फायनलला बऱ्यापैकी 1 नंबर बैल कर 1-2 बैल करेल. थोडीशी ड्रायव्हर म्हटल्या ग 7 नंबर निघाला 7 नंबर फाटी निघाल्यामुळं कडची गाडी वाज तुटली माग त्यामुळे थोडस 3 नंबर मध्ये गाडी उतारली. पण आज वरच्या 3 मध्ये गाडी मैदानात गुलाल भेटला 3 नंबरचा गुलाल भेटला ही पण मला आमच्यासाठी आनंदच आहे. म्हाताऱ्या माणसापासून बारक्या पोऱ्यापर्यंत बघायला भेटलं सगळ्यांना बाबा गुलाल ही कसा असतो आणि काय असतो हे कळालं त्यांना अनुभव आला त्यांना सगळ्यांना. तुम्ही लाईव्ह बघत असाल मोठ्या टीव्हीवर परंतु आज तुमची सगळी फॅमिली आज इथं बघत होती आणि सगळ्यांनी आज गुलाला अनुभवला. सगळ्यात महत्वाची गोष्ट आज तुम्हाला कंटाळा नाही. आज तुम्ही म्हणजे आज एवढं फ्रेश आहे बस लाखो रुपये आपण म्हणजे घालवून जी खुशी भेटत नाही आज त्या गुलालाने दिली. बरोबर आहे. काय आता कुठल्या नावाने गाडी पळते तुमची? आमची समृद्धी युवराज शेठ शिंदे या माझ्या मुलीच्या 2 नंबरच्या मुलीच्या नावाने गाडी पळते. बर आता प्रत्येक वेळी ह्याच नावाने पळते गाडी? हो हेच माझी मुलगी मला 2 मुली संस्कृती आणि समृद्धी. तर ही मुलगी माझी समृद्धी हयात नाही तिला आजारामुळे तिचं निधन झालं. मग हे कुठेतरी क्षेत्र पुढे गेलं या आणि लयला सगळं दिसतंय या हिशोबाने मला तिच्या नावाने मी गाडी पळवत असतोय. आज तुम्हाला म्हणजे
एक प्रकारे मित्रांनो हयात नाही मुलगी, परंतु आज तिचं नाव हयात आहे. एक प्रकारे कंटिन्यू तुम्ही चर्चेत नाव ठेवले आणि विसरला नाही. आणि म्हणजे कसं होतं, पहिली गोष्ट तिचं नाव कंटिन्यू मित्रांनो बघा, माणूस नावासाठी आणि शेटला स्वतःच्या नावाचा नाही, फक्त मुलीच्या नावासाठी आज ती जरी हे इथं नाही तरी पण ती आज आशीर्वाद वर्ण म्हणजे एक प्रकारे तिचं नाव चर्चेत आहे. चर्चेत. आणि एवढं एक मुलगी किंवा एक बाप आणि हिचं नातं काय असतं ते आज मित्रांनो बघायला भेटेल तुम्हाला. कारण मुलीच्या नावासाठी तुम्ही बैल घेतला. तुम्हाला माहित आहे की आता सगळ्यात जास्त जर नाव होत असेल तर बैलगाडी बैलगाडी क्षेत्र काय हो, म्हणजे आज ती असती तर काय अनुभव भेटला असं काय, म्हणजे तेच म्हणलं काय असते. ती मुलगी पण माझी अशी स्ट्रॉंग असायची, कायम स्ट्रॉंग. एवढं त्याचं म्हणजे तिचा वाय एवढा परफेक्ट असायचा की ती आज असते ना तर लय तिने आनंद व्यक्त केला असता. लय म्हणजे असं डेअरिंग अँड डॅशिंग मुलगी होती. आनंद व्यक्त केला असता तिनं, भरपूर आनंद व्यक्त केला असता. बैल धरून उभा राहिली असती, एवढी आनंदी होती आणि खुश असायची कायम. आणि तिच्या नावासाठी आपण हे सगळं करत आहे तर करत आहे 100%च. आणि सगळ्याची साथ असल्यामुळे आणि आम्ही पुढे चाललोय. आम्ही आज लेखीचा आशीर्वाद आहे एक प्रकारे, आशीर्वाद आहे 100%. बरं. आणि आशीर्वाद, लेखीचा आशीर्वाद आहे म्हणून त्यांचं मला वाटते तुमचा आशीर्वाद गोल्ड आहे. हो, आशीर्वाद गोल्ड. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मित्रांनो एक बाप एका मुलीला विसरू शकत नाही. आणि लेकराची माया काय असते, बापाची माया काय असते ती आज या मुलाखतीतून तुम्हाला दिसून येईल. की एक प्रकारे त्यांच्या डोक्यात होतं की बाबा आपल्या मुलीचं नाव करायचं. आज तुम्ही सगळे नाव केलं आणि बैलगाडी क्षेत्रात सुद्धा असे तुमचं नाव कधी कमी येणार नाही, कारण तुम्ही आज लेखीसाठी हे करताय. आणि एक म्हणजे आशीर्वाद एक प्रकारे आज तुमच्या पण डोळ्यात पाणी उभं राहिले, माझ्या पण डोळ्यात पाणी उभं राहिले. एक प्रकारे मित्रांनो लेखीसाठी कोण काय म्हणजे लेकरासाठी माणूस काय करू शकतो, काय पण करू शकतो. आज सगळं जरी वैभव आहे पण ही नाव सगळ्यात मोठं वैभव आहे. पण आता गाडं पण पळवता तुम्ही, तेव्हा पण मुलीचं एक प्रकारे काय ह्या विषयी काय सांगचाल गाडीविषयी? आम्ही शिंदे पाटलाचं 3 गावात 3 भाऊके त्या परंपरेने गाड्या पळत असतात. आणि गावचा मान असतो या मानाच्या हिशोबाने आम्ही ही गाड्या, यात्रेचं मैदान असतं त्या यात्रेच्या मैदानाला आम्ही ही गाड्या पळवत असतो या. बर मित्रांनो, गाड्या सुद्धा जर तुम्ही बघितलं, मी दाखवतो की एक प्रकारे मुलींच्या नावासाठी. आणि हे क्षेत्र माझं तर म्हणणं आहे शेट सर्वसामान्याचं क्षेत्र नाही, परंतु हे क्षेत्र ओळखलं पाहिजे. एक ही लेंगऱ्याची माती म्हणजे ही एक वेगळी माती आहे. इथं लेंगऱ्याच्या मातीत मित्रांनो अनेक बैल घडली, सुलतान असू दे विनायक शेठचा किंवा अनेक बैल घडली इथं. आणि लेंगर म्हणलं की बैलगाडीसाठी प्रसिद्ध. आणि लेंगऱ्यातलं जर नादासाठी मित्रांनो लेंगर माझं म्हणणं आहे की एक नंबरातलं म्हणजे ही मातीच बैलासाठी लकी. मातीच खानापूर तालुक्यात एक नंबर गाड्या म्हणलं तर लेंगऱ्याच. ह्याला अभिमान आहे आणि सगळे बघा येतात. माणसाने उत्साह असतो की बाबा आपल्याला 1 वर्ष राहायचं दुकानाकडे, पण इथं त्या दिवशी आपण पोहोचलंच पाहिजे, अशी 100% लोक येतात इथं. आणि हे क्षेत्र जर टिकवलं मिळून मी म्हणत नाही की, परंतु हे क्षेत्रात जर सगळ्यात जास्त जर पैसे दिलं जातं किंवा पैसे लावलं जातं, आज ही साधी माणसं आहे ती, परंतु आज तिथं जर गेली पण त्यांचं पाय जिमणी व्हायचं. मी तर म्हणतो फौजी आणि गोल्ड व्यावसायिक म्हणजे एक सोना चांदीवाली की त्यांना माहिती आहे आज आपण जरी शेट असलो तरी गावात आल्यानंतर गावच्या देवाला, गावच्या मातीला आणि गावच्या सर्वसामान्याला विसरणार नाही असं गोल्ड व्यावसायिक म्हणायला लागेल. आणि किती जर पैसा आला तरी माणूस गोल्ड व्यावसायिक. आता तुम्हाला सांगायचं झालं तर माझे ह्याचा शेती फार्म पण भरपूर आहे. माझ्याकडे 5-7 जण काम करणार आहे ती. पण मी एक माणसं आंध्रात जर माझ्याकडे 30-35 मुलं आहे ती, पण आंध्रावाले तर लय म्हणजे एक चांगली माणसं आंध्र प्रदेश मधली. पहिल्यांदा मी किती कमवतो ह्याड ध्यान नसते त्यांचं, किती जणांनी जगवतो हे पहिल्यांदा अंदाज लोक म्हणते. असं त्यांचा विषय म्हणजे आंध्रात लय परफेक्ट त्याला म्हणजे. तर मित्रांनो, गावच्या मातीला आणि गावच्या सगळ्या गोष्टीला, कुठल्या खेळ असू द्या किंवा गावचं कुठले पण गोष्ट असू द्या, जर सोना चांदीवाली किंवा एक गोल्ड व्यावसायिक एक विसरत नाही ती कधी. तुम्ही बघताय हे नाद आहे ते सर्वसामान्यांना नाही, परंतु सर्वसामान्याला जास्त पैसे देऊन बैल जर खरेदी करायचं म्हणलं तर गोल्ड व्यावसायिक. बरोबर आहे की. कितीला बैल घेतला तुम्ही? 15 लाख रुपयाला. 15 लाखाला बैल घेतला मित्रांनो. ज्याचा बैल घेतला त्याला पण आज आनंद. आम्ही येताना जेजुरी पैसे सगळं पाठवत उठलं. आम्ही लेंगऱ्याला कसं पोहोचणार, आम्हाला देवानं, मी मुसलमानच आहे पण खंडोबाला झुकल्याशिवाय मी बैलच पळवत नाही. मी खंडोबाला जाताना म्हटलं जेजुरी आल्या माझा बैल पळतोय देवा, मला काय अपेक्षा 1 नंबरची नाही, फक्त माझा बैल गुलालात गेला पाहिजे.
तर सर्वसामान्याचा बैल घेतला, कारण आज त्याच्या होय. घरची परिस्थिती, आज तुम्ही बैल घेताय आणि आणि तुमचं पण तुम्ही पण नाद केला पाहिजे आणि बरोबर. सर्वसामान्य पण ह्या नादात सर्वसामान्यांनी बैल इकला पाहिजे बरोबर. आणि तुमच्यासारख्याने घेतला पाहिजे. आज घेतला पाहिजे. तुम्ही घेतला तरच सर्वसामान्य इकणार आहे ऐकणार आहे. बरोबर आणि आहे. इकलं तुमच्या सगळ्यात जास्त किंमत जर देत असेल तर सोना चांदीवाली मला वाटतं. बरोबर आहे. आणि कसं आहे, आज तुम्ही सर्वसामान्याला भरपूर हातानं हे देत आहे म्हणून आज तुम्हाला पण कमी पडत नाही कुठं. बरोबर आहे. एक प्रकारे आणि मुलीचा आशीर्वाद तुमच्या मागे. काय सांगसाल बैलाविषयी, म्हणजे आजचा गुलाल, म्हणजे तुम्ही 7-8 मैदान गुलाल केला, त्यापेक्षा आजचा गुलाल लय महत्वाचा आहे. आजचा गुलाल हा गावचं मैदान असल्यामुळं सगळ्या गुलालापेक्षा हम्म. एक वेगळा गुलाल वाटतो या. आनंद आहे की गावच्या मैदानावर गाडी राहिली, गावच्या मैदानावर गुलाल केला. एक प्रकारे आनंद आहे एक प्रकारे. आणि शेट, नादाविषयी काय सांगताल? ही नादा तुम्ही नवीन, म्हणजे किती दिवस झाला नादात? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं, पण 1 वर्षात तुम्ही 7-8 गुलाल झाले. काय माणसाची पिढी जाते पण गुलाल येत नाही. मला आमचं उर्मिलात आहे ते आमच्या पाहुणीच आहे, त्या 20 वर्षापासून माहित आहे. आम्ही मध्ये गोटीला गुलाल केला तर ताई म्हटले, अहो आम्ही आमच्या गुलाला आम्ही 5-6 वर्ष झाले ह्यात आहे, पण आमच्या कपाळ गुलाल लागला नाही. दादांनी पण दादांचं पण मला मार्गदर्शन असतं, विनायक दादांचं. असं करत हा नाद लागला आणि देवानं लवकरच आपल्याला बऱ्यापैकी गुलाल भेटला. दादाचं एक ब्रीद वाक्य आहे की बाबा, बैलाची किंमत असेल तर सर्वसामान्यांना बैल विकला पाहिजे. ज्याला बैल वेळ विकता आला, बरोबर, तोच्या नादातला पक्का खिलाडी म्हणायला लागेल. आणि ज्यानं बैल वेळेत घेतला त्याला पण खिलाडी म्हणायला लागेल. कारण पैसे, आज तुम्हाला पैशाची गरज नाही, बरोबर, तुम्हाला नावाची गरज आहे. आणि ज्याला पैशाची गरज आहे त्यानं पैसे करावं, आणि ज्याला नावाची गरज आहे त्यानं नाव करावं. दादा ड्रायव्हर, बैलाविषयी आज धनगर खिलार बैल आहे, काय वाटतंय तुम्हाला? बैल टिकून पळणार आहे, आता दुसरा बैल आहे. बैल टिकून पाहणार चांगला. बैलाला अजून मला वाटते 8-10 वर्ष बैल चालतोय बैल, चालतोय. चालतोय. आता देशी बैल असल्यामुळं तो 8-10 वर्ष चालणार आहे. 8-10 वर्ष काय होत नाही बैलाला. काय होत नाही त्याला, पण आणि लवकर इजत नाही तो बैल, देशी बैल. बाकी जातीची बैल कशी आहे, ती काय काळ पळते, ती काय काळ इसते ती, आणि काय काळानं पळते ती, असा विषय पण होतो. एक मी म्हणेल की शेट नादात 1 वर्षापूर्वी आलं, पण 1 नंबरचा बैल घेऊन आलं. कारण शो बैल घेतला तर अनेक लोक बरं का म्हैसूरी बैल घेते ती पहिल्याच मैदानात गुलाल, परंतु तुम्ही देशी बैल घेतला आणि लगातार 9 मैदान गुलाल. आणि जो देशी बैल घेईल तो कंटिन्यू गुलाला, त्याला म्हणजे गरज नाही की 10-15 बैल बदलायची, एकच बैल घ्यायचा, नाद करायचा. बरोबर आहे. चला मित्रांनो, असंच यश प्राप्त व्हावं आणि ही नाद लिखीच्या नावासाठी आहे आणि त्यांचा नाद असाच पुढे जावा मित्रांनो.